छावा चित्रपटाच्या टीमचे आभार मानत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अहिल्यानगरचा अनोखा उपक्रम. चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांशी संवाद साधत सांगितलं बलिदान मासचं महत्त्व. बहुचर्चित छावा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि अपेक्षेप्रमाणे या चित्रपटाला चांगली पसंती दर्शवली गेली आहे. त्याचबरोबर या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास आणि बलिदान ही लोकांच्या मनावर खोलवर परिणाम करून जात आहेत. परंतु हा सगळा भावनेचा खेळ जोपर्यंत चित्रपट आहे तोवरच चालू राहतो. जोपर्यंत या चित्रपटाची चर्चा होईल तोपर्यंतच या गोष्टींना उजाळा मिळत राहील. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान हे हिंदूंनी आजन्म लक्षात ठेवायला हवं. त्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान दरवर्षी बलिदान मास पाळून 40 दिवस संभाजी महाराजांना आदरांजली वाहतात. त्यांनी केलेल्या त्यागाची आठवण म्हणून हा बलिदान मास पाळला जातो. या सर्व गोष्टी सामान्य लोकांना माहिती व्हाव्यात यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं कॉम्प्लेक्स थिएटर, कोहिनूर मॉल, अहिल्यानगर येथे धारकऱ्यांनी हातात दिशादर्शक फलक घेऊन बलिदान मासाचं महत्त्व सांगणारे पत्रकं वाटली. त्याचबरोबर चित्रपट पाहायला आलेल्या प्रेक्षकांशी संवाद साधत केवळ चित्रपटापुरती ही भावना न ठेवता आयुष्यभर संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण ठेवण्याचं आवाहन केलं. यावेळी प्रेक्षकांनीही चांगला प्रतिसाद देत महाराजांच्या इतिहासाला नेहमी आठवणीत ठेवणार असल्याचं सांगितलं. यावेळी बोलताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री दिनेश जोशी यांनी सांगितलं की छावा चित्रपटाच्या टीमचं आणि नगर शहराचे आमदार श्री संग्राम भैया जगताप यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी प्रामाणिकपणे छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास प्रेक्षकांसमोर मांडला. तसेच माननीय संग्राम भैया यांनी या चित्रपटाचं महिलांसाठी मोफत शोचं आयोजन केलं, परंतु ही त्यांची जबाबदारी त्यांनी पूर्ण केली. आपण आपली जबाबदारी कशी पूर्ण करणार? त्यासाठी प्रत्येक हिंदूनं बलिदान मास आपापल्या घरी पाळायला हवा. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान 35 वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहेत. धर्माविषयीची कोणतीही भावना क्षणिक न राहता ती कायमस्वरूपी चित्तात मनात असायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं नित्यस्मरण व्हायलाच हवं. या चित्रपटामुळे लोकांच्या मनात छत्रपती संभाजी महाराजांविषयीच्या इतिहासाची नव्याने आणि खरी ओळख झाली. याबद्दल टीम छावाचेही आम्ही मनपूर्वक आभार मानतो, असेही दिनेश जोशी यांनी सांगितलं. जय शिवराय, जय श्रीराम. छावा चित्रपट प्रदर्शित झालाय आणि त्या छावा चित्रपटाच्या सर्व टीमचे आणि अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार श्री संग्राम भैया जगताप यांचे मी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो की हा चित्रपट प्रदर्शित होणंच फार दिव्य होतं आणि ते प्रदर्शित झाला आणि प्रदर्शित झाल्यानंतर शहराच्या आमदारांनी तो महिलांसाठी विनामूल्य ठेवला. आता ही झाली त्यांची जबाबदारी पूर्ण. परंतु जे चित्रपट पाहतायत आणि ज्यांनी चित्रपट पाहून झाल्यानंतर संभाजी महाराजांनी जे धर्माप्रतीचं बलिदान दिलंय तर आपली जबाबदारी खूप जास्त वाढतीये. गेल्या 2 वर्षापूर्वी केरळा स्टोरी हा सिनेमा आलता आणि ते पाहून झाल्यानंतर देखील हिंदूंना फार हळहळ व्यक्त केली होती महिलांच्या बाबतीत जो आनंदित अत्याचार होतो त्या बाबतीत. परंतु आपण पाहिलं असं जसं तो पिक्चर येऊन गेला आणि त्याचे ते दिवस मागे पडत गेले तसं जसं हिंदूंना एक विस्मरण होण्याची फार मोठी शोकांतिका आहे. आणि त्याच्यानंतर परत एकदा लव्ह जिहादचे प्रकरण आपल्याला फार जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. तर हा छावा चित्रपट जो आलाय आणि त्याच्यामध्ये जे संभाजी महाराजांच्या बाबतीतलं अनन्वित अत्याचार करून धर्म बदलण्यासाठीच की तू धर्म बदल तर तुला जीवनदान देऊ, परंतु तो छावा होता आणि तो पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा म्हणजे ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं अशा या पित्याचा तो छावा होता. तो झुकन काय हो, त्याला झुकवणं शक्यच नव्हतं. परंतु ते जे काही पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये जी काही आग निर्माण होती, जो काही राग निर्माण होतो, तो मित्रांनो किती दिवस राहिलो. आपल्या हिंदूंना तो कायम त्यांच्या चित्तात वृत्तीत दिसला पाहिजे, तो भिनला पाहिजे आणि त्यांचं स्मरण आपल्याला दरवर्षी झालं पाहिजे. हा चित्रपट आल्यानंतर तुम्ही पहा तो प्रत्येकाला पाहण्याची इच्छा होती. परंतु श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांनी गेल्या 35 वर्षापासून हा बलिदान मास म्हणून हा उपक्रम सुरू केलेला आहे. तो उपक्रम हा गेल्या 35 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक धारकरी आपल्या आपल्या शहरामध्ये राबवतोय. तर बलिदान मास म्हणजे काय हो, तर ज्या दिवशी त्यांना पकडलं आणि ज्या दिवसापर्यंत त्यांचे अनन्वित अत्याचार केले ते 30 दिवस रोज त्यांना थोडं थोडं मरण होतं.
रोज त्यांना काही ना काही यातना देत होते, रोज काहीतरी त्यांच्यावर प्रयोग केला जायचा की हा कसा धर्म बदलल. परंतु तो छावा कधी त्याच्या या निश्चयापुढं कधी थांबला नाही, कधी झुकला नाही. आणि असं त्यांचं ते धर्माप्रतीचं सर्वोच्च बलिदान त्यांनी आपल्यासाठी हिंदू धर्मीयांसाठी दिलेलं आहे. तर माझी एक कळकळीची विनंती अशी असेल, ज्यांनी पाहिलंय त्यांना तर कळालंच आहे की त्यांचं बलिदान किती सर्वोच्च आहे आणि धर्माप्रतीचं आहे ते. तर आपल्याला सर्वांना विनंती असेल की आपण या छाव्याचं बलिदान, त्यांच्या ज्या 30 दिवसामध्ये जे अनन्वित अत्याचार झालेत आणि श्री संभाजीराव भिडे गुरुजींनी जो बलिदान मास सुरू केला आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या 35 वर्षापासून, तो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण पाळला पाहिजे. आणि तो पाळायचा कसा हे सांगण्यासाठीचे हे दिशादर्शक फलक आज आम्ही इथे घेऊन आलो होतो. ज्यांनी सिनेमा पाहिलाय त्यांना आम्ही विचारलं ते काय वाटतंय, तर त्यांना बोलता देखील येत नव्हतं, अशा पद्धतीची त्यांची अवस्था होती. आणि साहजिक आहे त्या राजाचं जे काही बलिदान आहे ते तसंच अनन्वित अत्याचाराने झालेलं आहे. तर सर्वांना परत एकदा विनंती करतो की आपण हे बलिदान जे काही आपण पाहतायत ते क्षणिक नसावं, म्हणजे त्याचे भावना ही क्षणिक नसावी, तर ती आपल्या मुलांच्या बाबतीत आपल्या पिढ्यानपिढ्यांना त्याच्याबद्दलची दाहकता ही लक्षात आली पाहिजे. अशाच पद्धतीची आपली भावना उत्कट असली पाहिजे. म्हणून आज हा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मार्फत आम्ही हा आज उपक्रम राबवला होता. तर सर्वांना परत एकदा विनंती आहे, आपल्या राजाचं बलिदान आपण कायम स्मरणात ठेवत, चित्तात ठेवावं. आपल्या घरी आपण जे पिंडदान करतो दरवर्षी, तर ते पिंडदान करताना पहिले छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचं स्मरण आपल्याला झालंच पाहिजे. सर्वांची या ठिकाणी रजा घेतो आणि सर्वांना परत एकदा छावा चित्रपट पाहावा, त्याच्याबद्दल जो काही त्यातून भावना निर्माण होती ती उत्कट निर्माण व्हावी. आणि तो पाहिल्यानंतर जो बलिदान मास सुरू होतोय तो प्रत्येकाने आपल्या आचरणामध्ये, आपल्या घरातल्या प्रत्येक मुलाला आणि आपल्या तरुण पिढीला तो आचरणात आणण्यासाठी आपण प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. चला तर सर्वांनी आज आपण असा निश्चय करूया की या राजाचं जे बलिदान झालेलं आहे धर्माप्रतीचं, तर त्याचं स्मरण आम्हाला आमच्या या चित्तामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत आम्हाला कायमस्वरूपी राहील, अशीच या ठिकाणी आशा व्यक्त करतो सर्व हिंदू धर्मीयांच्या वतीने आणि थांबतो. जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम. सगळ्यांना पत्रक द्या. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.